शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीची पद्धत बंद करून नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीचं नियोजन करावं आणि विविध आधुनिक उत्पादनांचा वापर करून उत्पादन क्षमता वाढवावी आणि प्रगती साधावी यासाठी भीमा कृषी प्रदर्शनात देश विदेशातील शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञान, अवजारं, उपकरणं समाविष्ट करण्यात आली आहेत। शेती आणि मातीमध्ये क्रांती घडवणाऱ्या या उत्पादनांना बघण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी 5 जिल्ह्यातील नागरिकांची तोबा गर्दी झाली आहे। बळीराजा ज्या भूमीच्या सहाय्याने सोनं पिकवतो त्या काळ्या आईसाठी श्रम आणि वेळ देताना आपल्या कष्टाचं चीज व्हावं अशी प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते। हीच इच्छा ओळखून भीमा कृषी प्रदर्शनामध्ये शेती आणि मातीशी संबंधित प्रत्येक घटक समाविष्ट करण्यात आला आहे। या तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या सहाय्याने बळीराजा कमी खर्चात कमी वेळेत जास्त उत्पादन निश्चितच घेऊ शकतो। शेतकऱ्यांना पाचटकुटी करण्यासाठी उपयुक्त असलेलं गुरु पाचटकुटी मशीन या भीमा कृषी प्रदर्शनात समाविष्ट करण्यात आलेलं आहे। श्रीधर दंडवते यांनी याबाबत माहिती दिली। राउंड बेलर एक नवीन मशीन आणलेलं आहे। त्यात पाचटकुटी प्रमाणेच आम्ही नवीन मशीन राउंड बेलर म्हणून मार्केटमध्ये आणलेलं आहे। हे शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त असून यात पूर्ण पाचट गोळा केले जाऊन त्याचे राउंड बेल बनतात। साधारण एक बेल 20 किलोचा असतो आणि याची टनाची किंमत कारखाने साधारण 2000 रुपये टन घेतात। यातून आर्थिक फायदा शेतकऱ्यांना खूप होऊ शकतो। पाचट जाळण्यापेक्षा किंवा बारीक करण्यापेक्षा त्याचा इंधनाला उपयोग चांगला होतो। शेतकऱ्यांचा जीवाभावाचा मैत्र म्हणजे ट्रॅक्टर यामध्ये हाताळण्यास सोपा, आकाराने छोटा आणि विविध आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेला सोनालिका ट्रॅक्टर समाविष्ट करण्यात आलाय। या छोट्या ट्रॅक्टरबाबत गणेश शिंदे यांनी माहिती दिली। 20 HP मध्ये 4 व्हीलर आहे, याला 3 सिलेंडर मध्ये आहे। बाकी याला रोटावेटर, कल्टिवेटर आणि 4 फुटाच्या सरीमध्ये हा एजी मध्ये चालतोय। याची कॅपॅसिटी 3-3.5 फूट जरी असली तर हा 5-8 टन ऊस सहज खेचू शकतो। मध्ये आज 35 HP या पुढे पॉवर स्टीअरिंग आहे। या ट्रॅक्टरला पॉवर स्टीअरिंग नाही, पण पॉवर स्टीअरिंग सारखा हा एजी टर्न घेऊ शकतो। वळवण्यास सोप्या पद्धत आहे। एजी जातोय चिखलकोंडा किंवा कोकणातील भातकोंडीसाठी चिखलकोंडासाठी आज चांगला आहे। शेतामध्ये सरी काढण्यासाठी फिनिक्स सरी रेझरची उपयुक्तता खूप आहे। 2 फाळी आणि 3 फाळी रेझरची माहिती घेण्यासाठी शेतकरी गर्दी करत आहेत। त्याचप्रमाणे ऊसाचे डोळे काढण्यासाठी लागणारा वेळ कमी करून झटपट डोळे काढण्याचं मशीन या प्रदर्शनात आहे। याबाबत आप्पासाहेब मोरे यांनी माहिती दिली। हे डोळा कटिंग मशीन जे आहे ते पूर्वी लोक काय करायचे, कोयत्याने डोळा वगैरे कट करायचे, पण आता त्यामध्ये त्याला वेळ लागायचा। एका दिवसाकाठी लोक 2-250 डोळे कट करायचे, पण आता कसं होते, जर मशीनने तुम्ही जर डोळे कट केले तर एका तासाला जवळजवळ 3 ते 3,500 डोळे कट होतात। लोकांचा वेळ वाचतो, खर्च वाचतो आणि जास्तीत जास्त डोळे आपल्याला हे करून कट करून आपल्याला नर्सरी पद्धतीने त्याची रोपाची लागवड वगैरे करून पीक चांगल्या पद्धतीने घेता येते। डोळे व्यवस्थित पद्धतीने कट होतात, डोळ्याला कुठेही हे होत नाही, कारण डोळे जर मशीनने कट केले तर ते एक डोळा लागवड जी पद्धत आहे त्या पद्धतीला ते पोषक असं म्हणतात। केळी उत्पादकांना सहाय्यभूत ठरणारं केळीचा गड्डा कापण्याचं मशीन हॅटावेटर हे शेतकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे। त्याचप्रमाणे खास इटलीच्या तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेलं मोनार्क पॉवर टिलर ही पेरणी, औषध फवारणी, पाणी उपसा या कामांसाठी खूपच उपयुक्त असल्याचं सुरेश चेचर यांनी सांगितलं। नवीन 10 HPचा इटालियन टेक्नॉलॉजीचं मशीन आहे। 10 HP आंतरमशागत ऊस भरणी वगैरे, पेरणी यंत्र, औषध फवारणी, तसेच माल वाहतूक, किरकोळ माल वाहतूक वगैरे करता येते। काय सर्वसामान्य शेतकऱ्यांना वगैरे, लेडीज किंवा 10वी शिकलेला मुलगा किंवा वयस्कर माणूस हे मशीन आपलं हाताळू शकतोय। तसंच कृषी विषयक साधनं, अवजारं ज्यांच्या सहाय्याने मशागत करणं, लावण करणं, सरी पाडणं सोपं होतं अशा साधनांची माहिती घेण्यासाठी शेतकरी गर्दी करतायत। त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानावर आधारित पॉवर नॅपसॅक स्प्रेअर ज्याला 25 लिटरची टाकी बसवलेली आहे, त्यामुळे पिकावर फवारणी करण्यासाठी ब्रास पंप पोर्टेबल पॉवर स्प्रेअर शेतकऱ्यांना उपयुक्त अशी आहेत। या उत्पादनांची माहिती नागरिक घेताना दिसत आहेत। त्याचप्रमाणे म्हैशी गायींची दूध उत्पादन क्षमता वाढवणारं पशुखाद्य जे शाकाहारी पदार्थापासून बनवण्यात आलं आहे त्याची माहिती घेण्यासाठी गर्दी होत आहे। त्याचप्रमाणे शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक मासिकं, मार्गदर्शनपर पुस्तकंही या प्रदर्शनात समाविष्ट करण्यात आली आहेत। पाणी पुरवठ्यासाठी लागणारे वॉल पाईप, इतर अवजारांमध्येही आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होतोय।
तसंच सर्व प्रकारचे नोझल आणि पंप उत्पादनही या प्रदर्शनात समाविष्ट करण्यात आली आहेत। औषधं, शेतीपूरक खतं याबरोबरच गांडूळ खतासाठी गांडूळ बीज ही उपलब्ध करण्यात आलं आहे। एकंदरीतच बदलत्या शेतीची गरज लक्षात घेऊन शेतीविषयक सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्पादनं भीमा कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं एकाच छताखाली बघण्याची आणि अभ्यासण्याची उत्तम संधी शेतकऱ्यांना मिळाली आहे यात शंका नाही।